शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा ही 7वा हप्ता आता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर 2000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो बघा, केंद्र सरकारकडून आता मागवल्या शेतकऱ्याच्या याद्या। आता शेतकरी मित्रांनो बघा, महिन्यास अखेरीला होणार पैसे जमा, म्हणजेच की आज तुमच्या बँक अकाउंटवर प्रत्येकी शेतकऱ्याला हे नमोचे 2000 रुपये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ही आत्ताची न्यूज पेपरची बातमी आलेली आहे। आता बघा, जर यादीत नाव चेक करा, यादीत नाव असेल तर तुम्हाला नमोचे 2000 रुपये मिळणार आहे। बघा फक्त याच शेतकऱ्याला मिळणार, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या शेतकऱ्याला हे हप्ता मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। जर चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व शेतकरी मित्रांनो, इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा हे हप्ता मिळालेल्या सर्व शेतकऱ्याला आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 7वा हप्ता मिळणार आहे। बघा, ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 20वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्याला आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता सुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटात आता जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आजपासून म्हणजेच की थोड्याच वेळात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीएम किसान योजनेप्रमाणेच आता नमो शेतकरी योजनेचा हे 2000 रुपये जमा होणार आहेत। बघा, ही माहिती समोर आल्याने आता शेतकरी खूप आनंद झाले आहेत। शेतकरी मित्रांनो बघा, जसे की बघा, प्रत्येक ज्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ही 20वा हप्ता मिळाला, त्याचप्रमाणे आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 7वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, बघा उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यात अशा 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता वाटला जाणार आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिले बघा, उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यात हे 3 टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हे हप्ता वाटप होणार आहे। बघा, त्यामुळे आता राज्यातील शेतकरी आज खूप आनंद असणार आहेत। शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान योजनासोबत आता नमो शेतकरी योजनेचा सुद्धा 7वा हप्ता आता जमा न झाल्यामुळे शेतकरी सरकारवर नाराज होते, परंतु आज शेतकऱ्याला आनंद होणार असल्याची ही मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा, बऱ्याच शेतकऱ्याच्या बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येतो, उद्या येतो, बऱ्याच शेतकऱ्याला हे सरकारकडून बघा तारखेहून तारखे आता जाहीर करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा ही 7वा हप्ता आज तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, म्हणजेच की डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेचा ही हप्ता आज येणार, उद्या येणार, अशा बातम्या अनेक दिवसापासून सुरू होत्या शेतकरी मित्रांनो बघा। पण आता या सर्वच बातम्याला ब्रेक लागलेला आहे, कारण की आज बघा पीएम किसान योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे नमो शेतकरी योजनेचा ही 7वा हप्ता म्हणून 2000 रुपये जमा होणार आहे। बघा, शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचे हे 2000 रुपये का आले नाहीत। आता यावर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेऊन ही महत्त्वाची अपडेट आपल्याला दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, कारण की बऱ्याच शेतकऱ्याला हे प्रश्न होते की नमो शेतकरी योजनेचा हे 7वा हप्ता का जमा नाही झाला, कारण की आम्हाला पीएम किसानचे पैसे जमा झाले आणि नमो शेतकरी योजनेचे हे पैसे कधी जमा होणार। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्याचे कृषी मंत्री आणि बघा माणिकराव कोकटे नाहीत, त्यावर आता पदावरून हटवण्यात आलेले आहे। बघा, माणिकराव कोकटे यांना पदावरून हटवण्यात आलेले आहे, त्यांच्या जागी आता नवीन कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना नियुक्त करण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, बघा मुख्यमंत्र्यांनी ही ऑर्डर नुकतीच राज्याकडे सोपवली आहे, त्यामुळे आता आज राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक आहे का, बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचे सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, आता लक्षपूर्वक आहे का, बघा आता त्यामुळे आता बघा मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्याला या संदर्भात ऑर्डर दिली। आता बघा, पीएम किसान चा 20वा हप्ता म्हणूनच शेतकऱ्याच्या खात्यात 2000 रुपये जमा झाला। बघा, यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरीचा हप्ता का आला नाही याबद्दल चर्चा सुरू होती। आता बघा, शेतकरी नाराज होते, कारण की त्यांना दोन्ही मिळून 4000 रुपये अपेक्षित होते, पण आता आज या 12 जिल्ह्यामध्ये नमोचा हप्ता सोडला। बघा, थोड्याच वेळात आता सुरू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला नमोचे पैसे आज थोड्याच वेळामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का नाही हे नक्की तपासायचं आहे, कारण आज नमोचे जे काही 2000 रुपये जमा होतील ते आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात येणार आहेत। बघा, जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला नमोचे पैसे मिळणार नाही, हे लक्षपूर्वक आहे का, कारण की बऱ्याच शेतकऱ्याला हे पीएम किसानचे सुद्धा पैसे मिळाले नाही, अशाच प्रकारे बघा नमोचे सुद्धा पैसे मिळणार नाही।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला नमोचे पैसे मिळणार नाही। बघा, पीएमचे 2000 रुपये आले, पण आता नमोचे का आले नाहीत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। बघा, त्यांनी सांगितले आहे की बघा आजच बघा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी आता काळजीत होते, कारण त्यांना रक्षाबंधनच्या आधीच एकूण 4000 रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू होती। पण पीएम किसानचे 2000 रुपये अचानक जमा झाले आणि नमोचे आलेच नाहीत। यामुळे नमोचे 2000 रुपये कधी येणार याबद्दल शेतकऱ्याची चर्चा सुरू होती। आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, कारण की बघा आता अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता तुम्हाला बघा 7व्या हप्त्याचे 2000 रुपये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार, कारण की त्याचे आज मुहूर्त ठरलेलं आहे, म्हणजे की आज तुमच्या बँक अकाउंटवर हे नमोचे पैसे मिळणार आहे। बघा, सरकारने आता हे 4000 रुपये एकत्र का दिले नाहीत यावर कारण सुद्धा सांगितले आहे। बघा, बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते की आम्हाला पीएमचे 2000 रुपये आले, नमोचे पैसे का नाही आले, त्यांच्यावर बघा सरकारने 4000 रुपये एकत्र का नाही आले यांचे कारण सुद्धा सरकारने सांगितले आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा आता लाडक्या बहिणीचे जे काय राज्य सरकारने 1500 रुपये पाठवले, यामुळे सरकारची निधी ही तात्पुरती संपली होती। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आज राज्य सरकारने दुसऱ्या एक योजनाची निधी घेऊन तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनाचा हे हप्ता आजच जमा करण्याचा असल्याची मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा पैसे आज मिळणार की उद्या अशा बातम्या येत होत्या। आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याला तात्कालीन शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनाचा हप्ता सोडण्याचा आदेश दिलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या बँक अकाउंटवर 2000 रुपये जमा होणार बघा, आणि परवा दिवशी काही 12 जिल्ह्यात पैसे 2000 रुपये प्रमाणे जमा होणार, आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यात हे 2000 रुपये प्रमाणे जमा होणार आहे। बघा, आज कोणते 12 जिल्हे आहेत बघा, त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातील। उरलेले जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा अशा टप्प्यामध्ये पैसे वाटले जातील, म्हणजे की शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आज कोणत्या 12 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे। आता बघा, मागील 6 हप्ते मिळालेल्या आणि पीएम किसान योजनाचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्याच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हे 7वा हप्ता आज जमा होणार आहे। बघा, पीएम किसानचे 2000 रुपये जमा झाल्याचा जसा SMS आला, त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये बँकेत खात्यात आल्यास SMS तुम्हाला येईल। पण एक मोठी अडचण आहे बघा, आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही, फक्त याच 12 जिल्ह्यातील आणि काही विशिष्ट शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। लक्षपूर्वक आहे का, ते शेतकरी कोणते आहेत, ते 12 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे। बघा, सरकारने अनेक शेतकऱ्याला यामध्ये अपात्र ठरवले आहे। आता अपात्र शेतकऱ्याची यादी कशा प्रकारे बघायची आपण व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत। शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, पीएम किसानचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, पण नमोचा हप्ता सर्वांनाच मिळणार नाही, कारण बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांची अटी आणि बघा पात्रता वेगळी आहेत। कारण की राज्य सरकारला बघा 36 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचे पैसे वाटणे करतात, तर केंद्र सरकार देशभरातील पीएम किसानचे पैसे वाटप करते। त्यामुळे पीएम किसान आणि पीएम किसानचे नियम आणि वेगळे आहेत आणि नमो शेतकरी योजनेचे हे नियम वेगळे आहेत। त्यामुळे शेतकरी मित्र बघा, सरकारने जाहीर केले आहे की फक्त याच 12 बँकेत हे जिल्ह्यामध्ये फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्याला नमो शेतकरीचे पैसे मिळणार आहेत। तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे, कोणत्या बँकेत येणार आहे, हे जिल्ह्याची आपण यादी सुद्धा बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यापाशी फार्मर आयडी कार्ड म्हणजेच जर तुम्ही शेतकरी आहात, यांचे ओळखपत्र ज्या शेतकऱ्याकडे आहे किंवा नाही, त्यांचे हे योजनाचा हप्ता मिळणार नाही। बघा, ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही त्या शेतकऱ्याला नमोचे पैसे मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढली नसेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। बघा, ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी कार्ड काढलेली नाही त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढणे खूप गरजेचे आहे, आणि ज्या शेतकऱ्याने फार्मर कार्ड काढलेली आहे त्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। आता बघा, तुम्हाला नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये मिळणार आहेत। आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत हे लक्षात देऊया। बघा, सर्वात पहिले आता कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे, सर्वात पहिले आपण बघून घेऊया। शेतकरी मित्रांनो बघा, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये लाखो शेतकरी अपात्र ठरू शकतात, कारण त्यांचे आधार कार्ड बँकला लिंक केले आहे का हे नाही बघायचं आहे। बघा, अनेक शेतकरी फक्त खात्याची वाट पाहतात। बघा, आता पैसे आज येतात उद्या येतात अशीच वाट पाहतात, पण आधार कार्डला आपलं बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे चेक करत नाही। पण आता चालणार नाही। बघा, तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र,
पोस्ट बँक ऑफ इंडिया किंवा कोणत्याही खाजगी बँकेत असेल तर सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमचे आधार कार्ड नंबर बँकला लिंक असणे खूप गरजेचे आहे। जर तुम्ही हे केलं नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे कोणत्या बँकेत जमा होणार आहे? आता सर्वात पहिले लक्षपूर्वक आहे का, बघा सध्या 2025 सुरू आहे। जर तुम्ही आधार कार्ड 10 वर्षापैकी जुनं असेल तर तुम्हाला बघा हे एक आधार कार्ड अपडेट करणे खूप गरजेचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमचं नावामध्ये सुद्धा मिस्टेक असेल तर तुम्हाला नाव सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे। सर्वात पहिले बघा, आता सर्वात आधी आपण कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत ते पाहूया, त्यानंतर जिल्ह्याची यादी पाहूया। सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। जर तुमचं खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला सर्वात आधी नमो शेतकरी योजनांचे पैसे मिळतील। यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस कॅनडा बँक, HDFC बँक, IFC बँक, बघा कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक यासारख्या बँकांमध्ये सरकारने नेहमीप्रमाणे पैसे सोडले जातात। यावेळी बघा सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत याची यादी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर आज तुमच्या बँक अकाउंटवर म्हणजेच की बघा आज संध्याकाळच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सगळ्याच वेळी सर्वात आधी नमो शेतकरी योजनाचे हे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यात जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज पैसे नक्कीच गॅरंटेड तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच जिल्ह्यात जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला हप्ता उद्या किंवा परवा मिळेल का, कोणत्या बँकेत मिळेल, संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।